तर काय म्हणता मित्रांनो, आज आम्ही आलो होतो मित्राच्या रूम अंदर गेल्यानंतर एक मित्र झोपून होता आणि दोन मित्र तिथं बसून होते. त्यांना विचारलं की काय करताय म्हणे. ते म्हणे आता आम्ही प्रॅक्टिकल लिहितो म्हणे. ठीक आहे म्हटलं. आकाश जेव्हा मी काय बोलत नाही म्हणे, नको बोलू म्हटलं. नंतर आम्हाला दिसला दोघेच पाहू शकता कसा चालत येतो. आता लिहिता माहित नाही मित्राला का सुचला तो व्हिडिओज काढ म्हणे. आमचं म्हणे काढतो म्हटलं. ठीक आहे म्हटलं. पण काढता चंद्रशेखर नेवाने आमच्याचकडे बघत होता. नंतर व्हिडिओज काढता माहित नाही आकाशवाला राग आलता का तो आमचा कॅमेरा घेऊन चालला गेला बाहेर आणि स्वतःच व्हिडिओ काढायला लागला. माहित नाही काढता येत होतं की नाही. तर नंतर मी आणि तिथं ठाकरे बसून होतो आणि मित्राला म्हटलं कॅमेराकडे हाय म्हटलं मित्र काय ऐकते तरी अजून लिहितच होते. नंतर मी आणि ठाकरे तिथं बसून होतो कारण की आम्हाला काही लिहायचं होतं नाही. मी आणि ठाकरे गोष्टी करत होते आणि ठाकरे माझ्या गोष्टी समजत येत होते की नाही तर माहीत नाही, फक्त हो नाही करत होता. त्याच्यानंतर आम्ही लिहितच होतो की मला सुचलं की जय माहिष्मती मला म्हटलं कुठे म्हणते जय बाहुबली म्हणतात. त्याच्यानंतर मग आमचं लिहून झालं की आम्ही चाललो होतो कॉलेजकडे उतरता माहित नाही एक मित्र वरतच होता काय करत होता आणि त्याच्यानंतर ठाकरेने उचलला बांबू आणि डोनेले मारतो म्हणे. आम्ही म्हटलं नको मार म्हटलं. डोले मारता म्हटलं डोने चालला गेला घरी आणि आम्ही निघालो कॉलेजकडे निघालो. आम्हाला दिसलं मेकॅनिकल डिपार्टमेंटचे आमचे मित्र. त्यांना विचारलं आम्ही इथं काय करता म्हटलं. ते म्हणे आम्ही तर बसून नाही म्हणे मित्राची वाट पाहतो म्हणे. मी नाही कोणत्या मित्राची वाट पाहत होते. तर त्याच्यानंतर आम्ही चाललो गेलो कॉलेज लॅबकडे जाता ठाकरे मला मारायला चालतं माहित नाही काय चालतं. त्याच्यानंतर आम्ही आलो कॉलेजकडं पाणी प्यायला त्यांच्या सगळ्यात पहिले आम्ही चेक केलं वॉटर कूलर म्हणजे आकाश भाऊने चांगलं नाही आणि स्वतः आकाश भाऊनं पाणी पिले आणि स्वतः म्हणजे चांगलं नाही म्हणते. त्यानंतर आम्ही जर डिस्कशन करत होतो की प्रॅक्टिकलमध्ये जायचं की नाही म्हणे. त्यानंतर आम्ही चाललोच होतो की आम्हाला इथं दिसले आमचे 2 सिनियर आणि इथं दिसले आमचे 2 मित्र दिसले. त्याच्यानंतर आम्ही चालले गेलो लॅबकडे जाताच माहित नाही तर सेकंड इयरचं डिपार्टमेंट दिसलं माहित नाही. त्याच्याकडे पाहून आम्ही हसायला लागलो आणि तेही हसायला लागलं माहित नाही. तिथं हसायला लागलं तरी आमचे मित्र हसायला लागलं माहित नाही का बरं का हसत होतं. तर त्यानंतर प्रॅक्टिकल झाल्यानंतर आम्ही निघालो प्रॅक्टिकल रूमच्या बाहेर आणि हे तिघजण का गोष्टी करत होते माहित नाही सेपरेटमध्ये. त्यानंतर आलं आमच्या मित्राचं पार्सलला अनबॉक्सिंग केलं. त्याच्यानंतर पाहिलं का होतं तर ठाकरे आला तिथं पावसाठी माहित नाही कासाठी आला तर तो. त्यानंतर ठाकरे म्हणाला पाव दे म्हणा. त्याच्यात निघाले घडी म्हणून नकली आहे म्हणजे ठीक आहे.